योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यामध्ये बदल केले जावेत असा सूर समितीच्या ताज्या चर्चापत्रातून उमटलेला आहे. लाडक्या बहिणींसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अपडेट आहे, कारण लाडक्या बहिणी अतिशय आतुरतेने त्यांच्या हप्त्याची वाट बघत होते. फायनली 2100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार हा सुद्धा प्रश्न त्यांच्या मनामध्ये होता. तर त्यासंबंधीचे महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत. पीएमचे जे आर्थिक सल्लागार असतात त्यांनी सुद्धा जी माहिती आहे ती मागवलेली आहे, कारण आपण बघू शकतो की आता महागाईला सुरुवात झाली आहे. बहुतेक जी महागाई आहे, तेलाचे भाव असतील, गॅस सिलेंडर असतील, या सर्वांचे जे भाव आहे ते वाढलेले आहेत. याच कारणे आता लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता आहे तो 1500 रुपये लाडक्या बहिणींना परवडणार नाही. या कारणाने तुम्ही त्यांचे पैसे वाढवा असे सल्लागार समितीने जी माहिती आहे तो मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. ज्या कारणाने आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि यामध्ये लाडक्या बहिणींसाठी जी वाढीव रकमेची तरतूद आहे ती देखील केली जाणार आहे. त्या पुरवणी मागण्या त्या अधिवेशनामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत आणि या पुरवणी मागणीला मंजुरी मिळताच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जी वाढीव रक्कम असणार आहे ते त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. वाढीव रक्कम म्हणजे दर वेळेचा जो हप्ता असतो लाडक्या बहिणी तो 1500चा असतो, परंतु त्यांना वाढीव रक्कम म्हणजे लाडक्या बहिणींना जो योजनेचा जो हप्ता असतो तो 1500 रुपये प्रमाणे मिळतो, परंतु आताचा जो हप्ता असणार आहे तो 2100 रुपयामध्ये याची वाढ केली जाणार आहे. आणि येणारे सर्व जे हप्ते असणारे पुढचे ते लाडक्या बहिणींना 2100 देण्यासाठी सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय आहे.